प्रश्न क्रमांक 1. मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी बलबन, ऑप्शन डी हुमायून. प्रश्न 1चं उत्तर आहे ऑप्शन बी बाबर. मुघल सत्ता स्थापन करणारा राजा बाबर होता. प्रश्न क्रमांक 2. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? ऑप्शन ए विस्तार अधिकारी, ऑप्शन बी गट विकास अधिकारी, ऑप्शन सी तहसीलदार, ऑप्शन डी ग्रामसेवक. प्रश्न 2चं उत्तर आहे कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारास असतात. ऑप्शन सी तहसीलदार हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईंमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे. ऑप्शन बी हरियाणा हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? ऑप्शन ए सत्यशोधक समाज, ऑप्शन बी ब्राह्मो समाज, ऑप्शन सी आर्य समाज, ऑप्शन डी वेद समाज. प्रश्न 4चं उत्तर आहे वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था आहे. ऑप्शन सी आर्य समाज. प्रश्न 5. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय होते? ऑप्शन ए लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायर, ऑप्शन बी लेफ्टनंट गव्हर्नर फुल्लर, ऑप्शन सी जनरल डायर, ऑप्शन डी कमिशनर रँड. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव होते. ऑप्शन सी जनरल डायर. प्रश्न क्रमांक 6. 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड लिनलिथगो, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी लॉर्ड वेव्हेल, ऑप्शन डी लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे व्हाईसराय ऑप्शन ए लॉर्ड लिनलिथगो हे होते. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? ऑप्शन ए विजयालक्ष्मी पंडित, ऑप्शन बी प्रतिभा पाटील, ऑप्शन सी शारदा मुखर्जी, ऑप्शन डी शीला कौल. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल ऑप्शन ए विजयालक्ष्मी पंडित ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते स्थायी सभागृह आहे? ऑप्शन ए स्थायी समिती, ऑप्शन बी लोकसभा, ऑप्शन सी राज्यसभा, ऑप्शन डी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे खालीलपैकी स्थायी सभागृह आहे ऑप्शन सी राज्यसभा. प्रश्न क्रमांक 9. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी गृहमंत्री, ऑप्शन सी परराष्ट्र मंत्री, ऑप्शन डी मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे राज्यपाल राष्ट्रपतींना जबाबदार असतात. ऑप्शन ए राष्ट्रपती हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा
डॉट डॉट यांच्याकडे द्यावा लागतो? ऑप्शन ए राज्यपाल, ऑप्शन बी उपराष्ट्रपती, ऑप्शन सी उपसभापती, ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा उपसभापती यांच्याकडे द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 11 चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? ऑप्शन ए मध्यापासून थोडी दूर, ऑप्शन बी टोकांशी, ऑप्शन सी कडेने, ऑप्शन डी मध्यभागी. प्रश्न 11चं उत्तर आहे चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या टोकांशी असते. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? ऑप्शन ए उष्णताजनक, ऑप्शन बी रासायनिक, ऑप्शन सी चुंबकीय, ऑप्शन डी यांत्रिक. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे दूरध्वनीमध्ये विजेच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग करून घेतला जातो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी कोबाल्ट, ऑप्शन सी लोह, ऑप्शन डी निकेल. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे रबर या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 चंद्रग्रहण केव्हा दिसते? ऑप्शन ए अष्टमीला, ऑप्शन बी चतुर्थीला, ऑप्शन सी अमावस्येला, ऑप्शन डी पौर्णिमेला. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे चंद्रग्रहण हे पौर्णिमेला दिसते. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? ऑप्शन ए गिरणी कामगार, ऑप्शन बी जमीनदार, ऑप्शन सी राष्ट्रीय नेते, ऑप्शन डी व्यापारी. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने डॉट डॉट वाहिनी आहेत. ऑप्शन ए पूर्व वाहिनी, ऑप्शन बी पश्चिम वाहिनी, ऑप्शन सी दक्षिण वाहिनी, ऑप्शन डी उत्तर वाहिनी. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने ऑप्शन बी पश्चिम वाहिनी आहेत. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी सिंधुदुर्ग, ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 भीमा नदी यांपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे भीमा नदी खालीलपैकी सातारा या जिल्ह्यातून जात नाही. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए पर्लकोटा, ऑप्शन बी प्राणहिता, ऑप्शन सी वैनगंगा, ऑप्शन डी गोदावरी. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पालघर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे जंजिरा हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.